ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय नेते, आगरी समाजाचे ज्येष्ठ पुरोगामी समाजसेवक, सहकारभूषण, शिक्षणयोगी, महाराष्ट्र शासनाने गौरविलेले शेतीनिष्ठ आणि निस्पृह राजनेते स्वर्गीय गजाननराव पांडुरंग पाटील अण्णासाहेब यांची 121 जयंती नुकतेच गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय कोण येथील सभागृहात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महाविद्यालयाचे संस्था अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्योदय महाविद्यालयाचे संस्थापक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत रामचंद्र पाटील, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉक्टर किशोर बळीराम पाटील, ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय धावपटू एकनाथ रघुनाथ पाटील, प्राध्यापक श्रीराम पाटील, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक विजयानंद उर्फ बाळू पाटील, डॉक्टर विनोद पाटील, ॲडव्होकेट संदेश सरावते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते। या कार्यक्रमाचे औचित्य साधून भावगीतांचा सुरेल कार्यक्रम कुमारी मानसी दिनेश मुकादम हिने सादर केला। तसेच मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक व रौप्य पदक मिळवणाऱ्या गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला आणि लॉची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन ॲडव्होकेट झाल्याबद्दल स्नेहा संदेश सरावते यांचा देखील विशेष गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विक्रांत ठाणगे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका चेतना म्हात्रे यांनी केले। चला तर बघूया एक विस्तृत रिपोर्ट। अण्णांची जयंती या दुःखाच्या छत्रछायेत असताना अण्णांची ही जयंती आम्ही साजरी तरी कशी करावी हाच एक मोठा प्रश्न पाटील परिवारासोबत आमच्या संपूर्ण महाविद्यालय परिवाराला सुद्धा होता। परंतु कार्यक्रमात खंड पडू नये म्हणून फार मोठा गाजावाजा न करता एक साधे सोप्या पद्धतीने का होईना अण्णांचा हा जयंती सोहळा करावा असं महाविद्यालयाने पाटील परिवाराला सुचवलं आणि पाटील परिवाराने त्याला हो सांगितलं। अण्णांबद्दल माझ्यापेक्षा कदाचित तुम्ही सर्वजण परिचित आहात। अण्णा हे एक साधं सोपं नेतृत्व नव्हतं, तर ते एक फार मोठं कर्तृत्व होतं, ते एक फार मोठं दातृत्व होतं। ज्या कर्तृत्वाने, ज्या दातृत्वाने संबंध ठाणे जिल्ह्यामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व उभं केलं होतं, नवे नवे ते स्वकष्टाने निर्माण केलं होतं। असे होते आमचे अण्णा। आणि मग त्या अण्णांची आमच्या आजच्या आणि इथून पुढे असणाऱ्या भविष्यातल्या तरुण पिढींना ओळख व्हावी, अण्णांचं कार्य काय आहे, अण्णांचं कर्तृत्व काय आहे, अण्णांनी स्वतःला समाजासाठी कसं झोकून दिलं होतं हे तुमच्या आमच्यापर्यंत, आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हा जयंती सोहळा खरं तर आम्ही पार पाडत असतो। कारण अण्णांच्या विचारातून, अण्णांच्या प्रेरणेने फार समाज घडला, समाजातल्या अनेक व्यक्ती घडल्या आणि अशाच व्यक्ती या समाजामध्ये सातत्याने घडत राहाव्यात यासाठी आमच्या अण्णांचं कर्तृत्व समाजातल्या आजच्या तरुण पिढीला माहिती असावं म्हणून हा जयंती सोहळा हे महाविद्यालय परिवार सातत्याने करीत आहे। असाच आजचा हा 101वा जयंती सोहळा अण्णांच्या आठवणींना उजाळा देताना खूप काही सांगण्यासारखा। दुर्दैव एवढंच म्हणेन की मला अण्णांचा सहवास लाभला नाही, परंतु ज्यांच्या तोंडून मी अण्णांबद्दल ऐकत आलो खरोखर तेव्हा वाटतं की काय असेल ते नेतृत्व, काय असेल ते कर्तृत्व। ज्या नेतृत्वाने समाजासाठी स्वतःला झोकून दिलं, ज्या नेतृत्वाने समाजासाठी आडगाव विद्या मंदिर सारखी एक फार मोठी शाळा आमच्या या आडगाव परिसरामध्ये उभी केली, ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांची ही 5ही मुलं आज त्यांच्याच नावाने गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय परिवार उभं करतात आणि या परिवारातून, या महाविद्यालयातून अण्णांनी त्या काळात जे स्वप्न पाहिलं होतं की माझ्या आणि माझ्या आसपासच्या गावातल्या मुलींना शिक्षण मिळावं, मुली शिक्षण घेऊन पुढे जाव्यात, हे स्वप्न अण्णांचं आज त्यांच्या मुलांच्या माध्यमातून मी तर म्हणेन जवळजवळ पूर्णत्वास गेलं। कारण 2013 साली उभं राहिलेलं हे महाविद्यालय आज 2024 मध्ये फार जोमाने कार्य करत आहे। या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये आमच्या या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थ्यांनी पदव्या घेतल्या,
पण उल्लेखनीय बाब अशी की या पदव्यांमध्ये जर तुम्ही संख्या बघितली तर ती मुलींची म्हणजेच महिलांची सर्वात जास्त आहे। हेच होतं आमच्या अण्णांचं स्वप्न। समाजामध्ये शिक्षण अगोदरपासून होतं, परंतु ते शिक्षण हे पुरुषांपुरतं मर्यादित होतं। पण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमची मुलगी, आमची बहीण ही सुद्धा शिक्षण क्षेत्रात भर दिली पाहिजे हे उद्दिष्ट मुलांची बाळगून ते महाविद्यालय आपल्या समाजाचे पुरोगामी विचाराचे स्वर्गीय गजाननराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। आणि काही काळापूर्वी आपल्यातून निघून गेलेल्या शैक्षणिक आस्था असलेल्या आपल्या गावातील उच्च शिक्षित आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी म्हणजे आपल्या सुमितेताई पाटील यांचं निधन झालं। त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। विचारमंचावर उपस्थित सर्वांना मी अभिवादन करतो आणि या क्षणी या पवित्र अशा संकुळामध्ये मी माझे विचार व्यक्त करतो। खरं तर इतिहास साक्ष आहे। आजपर्यंत जे जग विकसित झालेलं आहे, विकासित प्रक्रिया आहे, तर ज्या प्रक्रियेमध्ये शैक्षणिक प्रगतीला महत्त्व आहे, तेच देश आज जगामध्ये राज्य करीत आहे। आपल्या गावचे हे पाटील परिवार खरं तर अनंत काळापासून सदन समृद्ध आहे। खरं तर ठरवलं असतं तर आज त्यांनी इतर क्षेत्रामध्ये फार भरारी घेतली असती आणि नावलौकिक कमावलं असतं। म्हणजे एखादं मंदिर बांधलं असतं, एखादी पालखी काढली असती, दही अंडी उत्सव, नवरात्र उत्सव जर केला असतं तर कदाचित त्या ठिकाणी हजारो लाखो लोक आले असते। परंतु आपल्या समाजाची गरज ती नाही आहे मित्रांनो। जर गुणवत्ता समाजाची हवी असेल तर शैक्षणिक प्रगतीशिवाय शक्य नाही आहे। आज आपल्या समाजामध्ये खरंच दिग्गज आणि मोठमोठ्या धनदानके याचे नेते लोकनेते लाभलेले आहेत। पण आज हे आपल्या जिल्ह्यामध्ये असं गर्वाने सांगावं असं एकही शैक्षणिक संकुल एज्युकेशन हब नाहीये। जसं तुम्ही पुण्यामध्ये नाशिकमध्ये गेलात किंवा पनवेल DY पाटील आपण नाव ऐकतोय, सिंहगड ऐकतोय, अगदी शेकडो हजारो एकरमध्ये त्याने शैक्षणिक हब उभं केलेलं आहे। खरं तर असं हब उभं करणं आपल्या समाजाला खरंच अशक्य अजिबात नाही, सहज शक्य आहे। परंतु दुर्दैव आहे आपल्या समाजातील पुढारलेल्या त्या लोकांना की ही बुद्धी येत नाहीये। ही बुद्धी यावी, ही बुद्धी आली तरच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती आहे। मात्र असेच विचार प्रेरणा देणारे आपले स्वर्गीय गजाननराव पाटील हे त्या काळापासून जाणून होते की माझ्या गावाच्या माझ्या परिसराचा विकास हवा असेल तर शैक्षणिक प्रगती व्हावी। म्हणूनच आडगाव शिक्षण मंडळाची स्थापना झाली आणि म्हणूनच या महाविद्यालयाची स्थापना झाली। त्यामुळे पाहतच आहात आणि याच माध्यमातून आज अनेक जण डॉक्टर, इंजिनियर हे घडलेले आहेत। हा एकच माध्यम आहे, याच माध्यमातून आपल्या समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती आहे। नाहीतर तुमच्याकडे हजारो लाखो कोट्यावधी रुपये येतील, पण जर शैक्षणिक प्रगती नसेल तर तो जो विकास फक्त डोलारा आहे तो कधी कोसळेल, त्याचा कधी शून्य होईल हे सांगू शकत नाहीये। खरं तर संस्कार आणि शिक्षण हे एकत्रितपणे विकास करणे ही काळाची गरज आहे आणि ही गरज आम्हाला त्या काळामध्ये अण्णांनी संस्काररूपी आम्हाला दिलेले आहे आणि तेच विचार आज ही संस्था पुढे नेत आहे, त्यांचे परिवार पुढे नेत आहे। मला अभिमान आहे, मी या परिवाराचा एक भाग आहे, मला याचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच हाच विचार मी माझ्या अंगी देखील बांधलेला आहे। मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतोय की सावध परिसरामध्ये मी माझी शुभम इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा सुरू केलेली आहे। आता ही शाळेत यावर्षी 10वीची मुलं बसलेली आहेत। साधारण 450 विद्यार्थी माझ्या त्या संस्थेमध्ये शिकत आहेत आणि हे जे विचार हे जे आहेत त्याचे मी पूर्ण श्रेय या आपल्या पाटील परिवाराला, आमच्या अण्णाच्या आशीर्वादाला देणार आहे। आणि खरोखर त्या ठिकाणी विद्यार्थी फार कमी असले खरं तर दुर्दैव आहे। तर आज ही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी आपण विद्या घेणारे आहोत आणि हीच विद्या पुढे आपण संक्रमण करणार आहोत। पण संक्रमण करण्यासाठी आधी आपल्याकडे ते संरक्षण व्हायला पाहिजे, पण तेच होत नाहीये। संवर्धन होईल तेव्हाच पुढील पिढी संक्रमित होईल। ही पुढील पिढीसाठी संक्रमित करण्यासाठी जबाबदारी आता आपली आहे, कारण या लोकांनी ते संक्रमण आपल्यापर्यंत केलेलं आहे। आता आपण आपल्या समाजाच्या खऱ्या अर्थाने विकास आपल्याला हवा असेल तर शैक्षणिक प्रगतीशिवाय शक्य नाही आहे। त्यासाठी मी सर्व माझ्या बांधवांना या माझ्या मनोगतातून हेच व्यक्त करेन की आपल्या बांधवांना या शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त तुम्ही इन्व्हॉल्व करा।
कारण एखादं मंदिर बांधणे म्हणा, एखादी गोष्ट म्हणा, त्या ठिकाणी उत्साही जितके लोक येतात, येऊ दे, चांगली गोष्ट आहे, ती पण समाजाची गरज आहे. पण त्यापेक्षा अशा ठिकाणी देखील आपलं योगदान आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा या संस्थेचे मी धन्यवाद देतो. मला या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची संधी दिली. या ठिकाणी महापुरुषांनी आणि महान स्त्रियांनी अथक त्याग, बलिदान व संघर्ष केला व शिक्षण योगी या आपल्या भिवंडी तालुका व ठाणे जिल्हा परिसरामध्ये ग्रामीण भागातील तिथल्या भूमिपुत्रांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपल्या कोण गावातच नाही परंतु भिवंडी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये शाळा बांधण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला आणि विशेष करून बऱ्याचशा ठिकाणी गावोगावी विहिरी सुद्धा बांधल्या असे आदरणीय कालकथित अण्णासाहेब तथा गजाननराव पांडुरंगराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन आणि आमच्या प्रेरणास्थान असलेल्या कालकथित ॲडव्होकेट सुमिताताई सुरेश पाटील यांच्या विचारांना आणि कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज आपण येथे अण्णांच्या 101व्या जयंती दिनानिमित्ताने आपण इथे जमलेलो आहोत. अण्णांचं कार्य या ठाणे जिल्ह्यातील अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना माहिती आहे की अण्णांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जे कार्य केलं, शेती क्षेत्रामध्ये असेल, सहकार क्षेत्रामध्ये असेल, राजकारणामध्ये असेल, ते उत्तुंग भरारी त्यांनी घेतली. परंतु या सर्व क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू जो होता तो या ठाणे जिल्ह्यातील जो गोरगरीब माणसं आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, ती मुलं जीवनात पुढे गेले पाहिजेत, हा त्यांचा मूळ हेतू होता. इथे ज्या पद्धतीने अण्णांनी शाळा सुरू केली, आडव्या विद्या मंदिर कोण, आणि त्या माध्यमातून आपल्या गावातील व पंचक्रोशीतील मुलं शिकू लागली. अब्राहम लिंकन असं म्हणतो की गरिबी दान देण्याने कधीच संपत नाही, गरिबी न्याय से खत्म होते. म्हणजे गरिबांना जर का न्याय मिळाला, म्हणजे न्याय देऊनच ती गरिबी दूर. एखाद्याला आपण काय पैसे भिकेमध्ये दिले, दान दिले तर त्याची गरिबी संपणार नाही, पण त्याला न्याय जर का मिळाला तर त्याची गरिबी संपेल. परंतु न्याय मिळण्यासाठी न्याय कसा मिळवायचा हे आपल्याला कळालं पाहिजे आणि ते कळण्यासाठी शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि अण्णांनी शिक्षण देण्याचं काम केलं. बघा, असं म्हणतात की मुलगा शेर असला, बाप शेर असला तर पोरगा सव्वाशेर असला पाहिजे. आपण शिवाजी महाराजांबद्दल नेहमी सांगत असतो की स्वराज्याची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, परंतु स्वराज्य वाढवण्याचं काम हे संभाजी महाराजांनी केलं. म्हणजे बापाने जर का मंदिराचा पाया बांधला तर मुलगा सव्वाशेर असेल तर त्यांनी कळस बांधला पाहिजे. आज आपण बघतो की अण्णांनी अनेक ठिकाणी शाळा उघडल्या, प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, परंतु त्यांची मुलं ही खरंच सव्वाशेर निघाली की त्यांनी माध्यमिक शाळांमध्ये शिकले परंतु उच्च शिक्षण घेता यावं. मध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असेल, IT असेल किंवा अधिक अजून या क्षेत्रामध्ये ते महाविद्यालय स्थापन करण्याचं काम हे यांनी केलेलं आहे. आणि हे जे काम आहे हे काम अतिशय मोलाचं आहे की बाकी आपण बघतो इतर कामं, सगळी कामं चांगली असतात, परंतु महत्वाचं आहे की लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण मिळालं ते आपल्या पायावर उभे झाले, सगळ्या सोयी सुविधा ते घेऊ शकतात. आज मी सुद्धा शिक्षण घेत असताना किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ज्या वेळेला मला समज आली, म्हणजे जवळजवळ मी 9वीला होतो तेव्हापासून दादा आणि बहिणींच्या संपर्कात आलो. आपण ज्यांच्या सोबत राहत असतो त्यांच्यापासून काही गोष्टी शिकल्या पाहिजे. मी वहिनींबद्दल नेहमी हे करायचो की बाबा वहिनी जॉबला पण जातात, क्लास 1 ऑफिसर आहेत, घरी आले तर वहिनी घर पण बरोबर सांभाळतात, घरामध्ये कुठले पाहुणे आले तर त्या पाहुण्यांची देखरेख व्यवस्थित करतात. एवढंच नाही तर मला असं आठवतं, दादा वसईवर एकदा कार्यकर्ते आले होते, रात्रीचा 1:30 वाजला होता. त्याच्यामध्ये आपला वसई मुलांचा महापौर, तेव्हा तो महापौर नव्हता, तेव्हा तो सर्वसामान्य कार्यकर्ता होता, तोही होता. 7-8 लोक आले होते, त्यांना दादांना भेटायचं होतं. तर दादांना भेटायचं होतं तर त्यांना 1:30 वाजता तर एवढ्या रात्री घरी जाऊ कसं म्हणून त्यांनी मला कॉल केला
का संदेश दादाने भेटायला जायचं आता एवढ्या रात्र झाली नाही बोलत चाल तू ये म्हणजे इथे गणपती चौक आहे की त्याने इथं बोलवलं अशा ठिकाणी या आणि मग आम्ही रात्री गेलो. तेवढ्या रात्री ते कार्यकर्ते पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये फिरत होते येता येता उशीर झाला. तेवढ्या रात्री त्या वहिनींनी कार्यकर्त्यांना पहिले विचारलं बाबा तुम्ही काय खाल्ले आणि तेवढ्या रात्री जेवण केलं. मी बघतो एखाद्या रात्री कोणाच्या घरी माणूस गेला त्याची झोपमोड झाली का त्याचा चेहरा बघासारखा असतो. हे कशाला आलं डोक्याला ताप द्यायला आमच्या यानं काय हे ऐकायला घरदार आहे. परंतु वहिनींचा स्वभाव जो होता तो अतिशय वेगळा होता. म्हणजे सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केलं, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम केलं, घर सांभाळलं आणि वरून आपली नोकरी पण सांभाळली. म्हणजे सगळीकडे त्यांनी समतोल राखलेला. म्हणजे या काही गोष्टी असतात या आपण त्यांच्याकडून शिकल्या पाहिजे. अजून दुसरी एक गोष्ट सांगतो, तुम्ही तिकडे जायचो म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे का दादा वहिनीला आहो बोलायचे आपल्याकडे अशी पद्धती त्यांना त्याच्या जन्माला 101 वर्ष पूर्ण झालेले आहेत. नेहमीच आपण त्याचे स्मरण करीत असतो. त्याच्याच प्रेरणाने इथे सामाजिक कार्य झालेले क्रीडा क्षेत्रातले कार्य झालेले आहे ते त्यांच्याच प्रेरणेने चाललेले आहे. त्यांच्या प्रेरणेने हे चाललेलं सर्व सामाजिक संस्थानाचं सामाजिक प्रगतीचं काम त्या गावात आणि या परिसरात झालेलं आहे. त्याचे आम्हाला लहानपणापासून झाले पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या प्रेरणांचा उपयोग तुम्हाला ह्या परिसरातल्या मंडळीला नक्कीच झाला असेल. त्यांचे वारस म्हणून त्यांचे सर्व कुटुंबीय यांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झालेला असेल आणि इतरही वारस त्यांना मिळाला असेल. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हेच वाटतं की लहानपणापासून जी काही प्रेरणा त्यांच्यापासून आम्हाला मिळाली तर ज्यांच्या प्रेरणेने आम्ही आयुष्यभर एक समाजाचं आपल्या ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलेला आहोत तो समाज त्याची कुठेतरी प्रगती व्हावी सगळ्या क्षेत्रात पाहिजे. ती शिक्षण क्षेत्रातही असेल, क्रीडा क्षेत्रातही असेल, सामाजिक क्षेत्रातही असेल. मग ही सर्व जे प्रगती व्हावी त्या प्रगतीमध्ये कुठेतरी आपलाही हातभार असावा आणि तो हातभार लावण्याचं काम काय छोटं मोठं जे काय आपल्याकडून झालं असेल त्याचं खरंच श्रेय मला वाटतं अण्णासाहेबांनाच जातं. आणि शिवाय त्यांचे आणखी सांगायचं म्हणजे त्यांचे पुत्र म्हणजे ज्येष्ठ पुत्र ज्यांना तर त्यांचा वारसा मिळालेला आहे, त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे, परंतु त्यांच्याबरोबर काम करायची जी आम्हाला समजते तेव्हापासून संधी मिळाली. आणि त्याच्या आधीपासून जे अण्णासाहेबांचं जे मार्गदर्शन त्या समाजाच्या काही सभा व्हायच्या तिथं व्हायचं आणि आम्ही काही छोटे कार्यकर्ते लहान असताना सुद्धा अगदी 6वी 7वी पास झाले तरी ते सत्कार करायचे. म्हणजे त्यावेळची परिस्थिती 60, 70, 80 वर्षापूर्वीची परिस्थिती तुम्ही समजून घ्या की त्यावेळी एवढं शिक्षण घेणं सुद्धा ते आपल्या समाजाला काहीतरी घृष्णास्पद वाटतं. अशा परिस्थितीत त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांनी प्रेरणा दिली. त्या प्रेरणेनेच आम्ही आजपर्यंत काम करीत आलो. मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने माझ्या संकल्प संस्थेच्या वतीने चालणारे सर्वोदय विद्यालय, रवींद्रनाथ पाटील विद्यालय, SP पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि प्रगती कॉलेज डोंबिवली याचा विश्वस्त म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ते थांबतो. बोलायचं नाही हा प्रश्न निर्माण होतो. तरी सुद्धा आमचे पणजोबा सत्यशोधक चळवळीचे प्रणेते विठू नाना पाटील यांच्यानंतर आजोबा पांडुरंग विठ्ठल पाटील यांनी अस्पृश्यता निर्मूलन, समाज सुधारणा, अनिष्ट चालीरीतीच्या बंदीसाठी जे काही काम केलं, आपल्या विभागाचा आणि या परिसराचा विकास व्हावा, सर्वांचं जीवनमान उंचावावं याच्यासाठी जे काम केलं ते अलौकिक आहे. ते शब्दांनी सांगण्या एवढ्यापेक्षा पलीकडे आहे. तेच कार्य स्वर्गीय अण्णा गजाननराव पांडुरंग पाटील आणि स्वर्गीय आई वत्सला गजानन पाटील यांनी पुढे चालू ठेवलं. नव्हे तर त्याला कळस द्यायचं काम केलं. या विभागाचा कायापालट करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा हिस्सा होता आणि आजही त्यांचं ते कार्य पुढे चालूच आहे. त्यांनी कमावलेली जी काही पुण्याई आहे
ती संपत नाही. आमच्या परिवाराचा आजच एक भाग म्हणजे नकुलांना जाधव आणि ठक्याई जाधव. अण्णांचं आणि आईचं जे मातृत्व आणि पितृत्वाचं छत्र आमच्यावर होतं तेवढंच छत्र या परिवाराने आमच्यावर ठेवलं होतं. अण्णा आई ज्या वेळेला समाज सुधारणा किंवा इतर कार्यक्रमांसाठी बाहेर जायच्या त्यावेळेला घराची मालकी या कुटुंबाकडे होती. नकुलांना आणि ठक्याई यांनी आम्हाला जे काय प्रेम दिलं, आमचं पालनपोषण केलं, किंबहुना आमच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळल्या. आई अण्णांच्या अनुपस्थितीमध्ये घराचे मालक ठकुआई आणि नकुलांना होते. आमच्या वहिनी शिकाव्या, मोठ्या उच्चपदस्थ व्हाव्या, त्यांनी वकिलीची परीक्षा पूर्ण करावी ही प्रेरणा आई अण्णांनी दिली आणि ते वहिनीवर सतत बिंबवण्याचं काम ठक्याईने केलं. नंतरच्या काळात आम्ही सगळे शिकलो, त्याच्यामध्ये या जोडीचा मोठा भाग आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज आपल्याबरोबर बसलेला संदेश आमचा भाचा किंवा भरत आहे. भरत शिकला, भरत चांगल्या प्रकारे काम केलं, आता तो निवृत्तीयुक्त झालेला आहे. परंतु संदेश वकील झाला पाहिजे ही आमची इच्छा सगळ्यांची होती आणि त्याच्या आधीची होती. त्यांनी मेहनत घेऊन स्वतःच्या कर्तृत्वाने आज चांगल्या प्रकारे वकिली व्यवसायात पाय रोवलेला आहे. त्याचं लग्न बघायला त्याच्याही नव्हतं, परंतु त्यांची कृपा दृष्टी या परिवारावर आमच्यावर सर्वांवर होती. ज्याप्रमाणे वहिनी वकील झाल्या त्यावेळेला टकेआई होती, आई होत्या, सगळ्यांना अत्यानंद झाला होता. आणि संदेशच्याही परिवारामध्ये सुसंस्कृत शिक्षित महिला निर्माण झाल्या पाहिजेत यासाठी प्रेरणा या संदेशच्या परिवाराला द्यायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं. त्यांची धर्मपत्नी आमची सुनबाई स्नेहा आज LLB झाली. भरत जाधव याच्या दोन्ही मुली एक मेडिकलला आहेत, डॉक्टर होणार आहेत आणि गावामध्ये या परिवाराला त्यांचं आडनाव जरी जाधव असले तरी सुद्धा त्यांना पाटील म्हणूनच संबोधतात. आणि आज संदेशच्या धर्मपत्नी आमची सुनबाई स्नेहा ही LLB झाली, घर सांभाळून. आम्हाला अत्यानंद झाला. भरतच्या नंतर संदेशचा वकील झाल्यानंतर या स्टेजवर पहिला सत्कार या महाविद्यालयामध्ये केला आणि त्याची पुनरावृत्ती स्नेहाने केली. तिचा सत्कार करताना आम्हाला फार अत्यानंद होत आहे. मी दादा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील, त्याचप्रमाणे शिक्षणयोगी वसंत पाटील साहेब, स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या सूनबाईचा यथोचित सत्कार करावा. एकव्या जयंती निमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपण सर्व आणि विशेषतः वसंत पाटील आणि मी ज्या वेळेला हायस्कूलला शिकत होतो त्याच वेळेला वसंतराव ही आमच्या या वसंतरावांचं कार्य फार मोठं आहे. कल्याण महापालिकेत गावांवर अन्याय झाला तेव्हा यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा राहिला
27 गावांवर नेतृत्व, अनेक गावांचं नेतृत्व केलं आणि विशेष म्हणजे कुठल्याच निवडणुकीत भाग न घेण्याचे समाजाचे हात दिले आणि त्यांच्या हातीला किती निश्चित आहे 20 वर्ष समाजाने निवडणुकीत भाग घेतला नाही, बहिष्कार. तर अशा तऱ्हेने समाज या माध्यमावर आपल्या निरंतर निस्वार्थी व्यक्तिमत्वाने त्यांनी तो प्रस्ताव उमटवला आणि आपलं उर्वरित आयुष्य राजकारणातून निवृत्त होत असताना त्यांचे शैक्षणिक क्षेत्र उभं केलेलं आहे, बघण्यासारखं आहे. सर्वोदय शिक्षण संस्था स्थापन केली आणि विविध भाषात तिथे शिक्षण दिलं, विविध प्रकारे त्यांच्या संस्थेमध्ये शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांना घरापर्यंत पोचवण्यासाठी आणण्यासाठी बसेस केल्या. अशा तऱ्हेने खूप मोठं शैक्षणिक कार्य त्यांचं आहे. माझ्याबरोबर सेवादलात हे देशभर त्याच्या नेतृत्वाखाली मी देशभर फिरलो. किंबहुना सुवर्ण मंदिरामध्ये ज्या वेळेला ते जो ऑपरेशन ब्लू स्टार झाला ते कार सेवा करायला सुद्धा जीवावर सुद्धा होऊन आम्ही एकनाथ पाटीलही आमच्याबरोबर. संपादकांच्या बद्दल तर किशोर पाटील आमचे मित्र आहेत, पण आता किशोर पाटील हे आता मित्र नाही झाले राहिले, आता आमचे कुटुंबाचे एक सदस्य. कुठल्या कार्य आपलं असले तर त्यामध्ये किशोर पाटील नसतील असं कार्य म्हणजे उभी एकनाथ पाटील आणखी संदेशच्या पत्नीचा किंवा आमच्या सुनबाईचा सत्कार इथे होणं हे लावलेल्या झाडाचं फळ. मुद्दा असा आहे की मला बोलता येत की नाही असं मला शंका वाटतं, कारण मला या स्टेजवरची एक खुर्ची मला दिसत नाही. या सर्व हा उद्योग आमचे 5 पिढ्यांचा सांगितला गेला. या 5व्या पिढीमध्ये या कुटुंबात राहण्याची सुद्धा एक लायकी लागते. या खुर्चीवर बसण्याची सुद्धा एक सामर्थ्य लागतं. ती आज त्या ठिकाणी नाही. जाणीवपूर्वक या कॉलेजचे जे काही कार्यक्रम झाले गेल्या 2-3 वर्षात झेंडावंदन असं तर आम्हाला माहीत होतं की तिचा जो आधार आहे त्यात ती ताटाने आम्हाला जायत होता 2-4 जगे. आमच्या मुलांनी जैनी मला हिंमत दिली की आम्ही तिला जगू. तरी सुद्धा 3 महिन्याची आई 3 वर्ष तिला जगवली. म्हणून आम्ही कुठलाही कार्यक्रम असला तर माझ्या ऐवजी ती अध्यक्षपद करत होती. झेंडावंदन तिच्याच हस्ते होत होता, परंतु तिचा जो स्वभाव होता त्या स्वभावाने या गावाला सुद्धा माहिती नव्हती की ती इतकी शिकलेली आहे. पण एवढी मोठी अधिकारी होती हे तिने तिच्या कधीही वर्तणुकीतून जाणून दिलं नाही. गावालाच माहिती नव्हतं की एवढी मोठी. ज्या वेळेला देशातले खूप मोठे लोक
देशातलं सर्वात मोठं बंदर आहे न्हावाशेवा बंदर. त्या बंदराचा मुख्य डायरेक्टर या ठिकाणी आला. अनेक मोठे अधिकारी आले. अधिकाऱ्यांच्या युनियनची ती सेक्रेटरी होती. म्हणजे अशा तऱ्हेचं तिथं काम. अण्णांच्या दिवशी अण्णांच्याच बद्दल बोला, पण अण्णा जेव्हा गेले त्यावेळेला आमच्या आईने मला बसवलं. आम्हाला आवडतात अण्णांचा मुलगा खडगं वाचत होता. अण्णांचं काही पुतळा उभे उभा. अण्णांना तुमचं जे काम आहे भिवंडी तालुक्यामध्ये प्रत्येक गावात शाळेवर अण्णांच्या नावाची पाटी. भिवंडी तालुक्यात पूर्वी नारूचा रोग येत होता. अण्णांनी त्याच्यासाठी स्वतःचे हे करून गावात विहिरी बांधल्या. कारण शेतातलं पाणी पाझरून ते जंतू जाऊन नारू रोग व्हायचा. तर प्रत्येक गावात जी त्या गावात कोणी मुलीच आहे अशा गावात अण्णांनी विहिरी बांधून दिल्या. त्यामुळे त्या प्रत्येक गावच्या विहिरीवर अण्णांच्या नावाची पाटी आहे. तेव्हा तुम्ही एखादी बिल्डिंग मधला किंवा एखादं पुतळा उभा हे सोपं आहे. पण एवढं मोठं काम अण्णांनी केलं. त्यांच्या खरा त्यांचा जो स्मृती ठेवासाठी जो काही तुम्ही कराल तेवढं पुरेसं होणार. या ठिकाणी जागा रिकामी. त्या हनुमानाचं मंदिर आहे. गावातले काही संपन्न लोकांनी मला येऊन सांगितलं का हे शेत आहे तुमचं, हे आम्हाला मंदिर बांधायचं आहे, त्यासाठी द्या. आम्ही फार काही संपन्न लोक नव्हतो. पण जर माझ्याच जागेत मंदिर बांधायचं आहे तर दुसरीच्या पैशात कशाला माझ्या पैशाने बांधलं. आम्ही कष्ट करतो. आणि मी त्यावेळेला जर कोणी माझ्याशी बोलत त्याला कदाचित वाईट वाटत असेल त्याने एवढी जागा आहे तर दिलं नाही. आणि मग ही बिल्डिंग उभी केली. आणि मग त्या मित्राला मी बोलवलं, चहा पाठ नाश्ता केला. तू सांगितलं होतं ना की मंदिरासाठी जागा द्या. मी त्याला बांधलं. हे ज्ञान मंदिर अण्णांच्या स्मृतीने बांधलं. कोणाकडनं रुपया देणगी घेतली नाही. तेव्हा ह्या प्रेरणा पुढे देखील न्यायचा असेल तर जगातल्या सर्व महापुरुषांचा एक अनुभव आहे. महापुरुष काळाच्या पुढे पुरोगामी शब्द 25 वर्षानंतर काय होणार आहे. मोठी माणसं आधीच आहे. आपल्याकडे पण आपण पोरांनी कुठली तरी गोष्ट घेऊन आली त्याला थांब ही गोष्ट करू नको ते गरज आपल्याला माहित असतं वर्षांनी 2 वर्षांनी काय धोका होणार आहे किंवा काय होणार. तेव्हा महापुरुष काळाच्या पुढे जात असतात. मोठी माणसं काळाच्या पुढचा विचार करतात. काळाला हे आवडत नाही. मोटरसायकलवर जाणारे तरुणांना हे नक्कीच माहिती असतं की त्याच्या बाजूने कोण त्याला ओव्हरटेक केलं त्याला आवडत नाही. मग लगेच तो पण स्पीड वाढवून त्याच्यापुढे जातो. अशी शर्यत असते. तशी काळाची आणि माणसाच्या आयुष्याची शर्यत असते. आणि त्या शर्यतीत आपल्या पुढे कोणी गेला हे कोणाला आवडत नसतं. शाळेतल्या विद्यार्थ्याने माझ्यापेक्षा दुसरा कोणी जास्त मार्क मिळवता कामा नये. माझा पहिला नंबर. पैसे कमवणाऱ्या लोकांना वाटतं मी त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. राजकारणात आमदार असेल तर त्याला वाटतं मंत्री व्हावं. असं पुढे जाण्याची सगळ्यांची ही स्पर्धा असते. मुद्दा पुन्हा मी सांगतो की काळाला सुद्धा आपल्या पुढे माणसाने जावं असं आवडत नाही. पण ही जी मोठी माणसं असतात ती काळावर मात करतात. आणि आमच्याकडे आम्ही तर नेहमीच बघतो हरलेल्या पेलवानला दुसरा कोणी जिंकावा असं आवडत नाही. मग काय या मोठ्या माणसांपुढे हरतो त्यावेळेला काय सांगतो होणार आहे. तू मला हरवलंय काय
तेव्हा काळ त्या मोठ्या माणसाच्या मुलाला किंवा ज्याच्या जर संघटना असेल तर त्या संघटनेच्या सदस्यांना, पक्ष असेल तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना अशा तऱ्हेने त्यांना काळ परिणाम त्यांच्यावर करतो की महापुरुषाच्या विचाराच्या विरुद्ध त्याचे अनुयायी, त्याची मुलं, त्याचे वारस वागत